राज्यात अनेक भागात खूप वेगळ्या आणि अनोख्या प्रथा आहेत। अशीच एक शिव्या देण्याची अनोखी प्रथा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात पाहायला मिळते। नागपंचमीनंतर शिव्या देण्याचा हा कार्यक्रम इथं साजरा केला जातो। गेल्या अनेक वर्षापासून सुरखेड आणि बोरी या दोन गावातील महिला एका ओढ्याच्या ठिकाणी येऊन एकमेकांना जोरजोरात हात हलवत शिव्या देतात। या शिव्या खूप वेगळ्या प्रकारच्या असतात। या शिव्या कुणाला ऐकू येऊ नयेत यासाठी पारंपरिक वाद्य वाजवली जातात। या दोन गावातील दोन महिलांची इथल्या ओढ्यावर भांडणं होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि तेव्हापासून सुरखेड आणि बोरी गावच्या महिलांमध्ये एकमेकींना शिव्या देण्याची अनोखी प्रथा सुरू झाली। ही प्रथा आजही सुरू आहे। शिव्यांचा हा सामना पाहण्यासाठी जिल्ह्यातून अनेक लोक इथे येतात। अशा शिव्या दिल्यानं गावात रोगराई येत नाही अशी गावकऱ्यांची धारणा आहे। हा जर बार मोडण्यात आला तर गावामध्ये सुवासिन बाई अशी राहत नाही, त्या विधवा होतात किंवा गावामध्ये भुंग सुटतात, असे काय आमची श्रद्धा आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हा बार बंद नाही झाला पाहिजे। त्याच्याभोवती आमची थोडी श्रद्धा पण आहे आणि महिलांचा उत्साह पण असतो, त्यामुळे हा बार आमच्यासाठी अतिमोलाचा आहे। शिव्या देण्याच्या या प्रथेच्या दिवशी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो, त्यामुळे या महिलांना आवरण्यासाठी महिला पोलीस आणि ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडते। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।